आरोपीने स्टेटमेंटमध्ये अनेक खुलासे केलेत. खुलासे समोर येऊ नयेत म्हणून एन्काउंटर करण्यात आला असा आरोप संजय राऊतांनी केलाय. आरोपीच्या तोंडावर बुरखा, हातात बेड्या, मग आरोपी पोलिसांवर गोळ्या कशा झाडतो असा सवाल राऊतांनी केला. जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष हटवण्याकरता हे सगळं सुरू आहे का असा सवाल राऊतांनी केला. पोलीस एवढे लेचेपेचे आहेत का? मग फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राऊतांनी केली. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. नेमकं कुणाला वाचवण्याकरता हे सगळं केलं गेलं असं आंबेडकरांनी विचारलंय. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आरोप करणाऱ्या विरोधकांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घणाघाती टीका केली. अक्षय शिंदेबाबत विरोधकांची भूमिका गांडुळासारखी आहे. पोलिसांवर त्यांनी 3 गोळ्या झाडल्या, मग पोलीस काय गप्प बसणार का असा सवाल अजित पवारांनी विरोधकांना विचारला. अक्षय शिंदे हा काही सज्जन माणूस नव्हता, मात्र या घटनेचं राजकीय भांडवल मवियाच्या काही नेत्यांनी केलं असा आरोप उदय सामंतांनी केलाय. तर पोलीस तपासात सगळं काही निष्पन्न होईलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अक्षय शिंदेनं पोलिसांवर केलेल्या हल्ल्यानंतर विरोधक आरोपीविषयी सहानुभूती दर्शवतायत. पोलीस राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको का असा सवाल मुनगंटीवारांनी केला. तर विरोधक मतांसाठी काय करतील याचा भरवसा नाही असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्यांनी जखमी पोलीस निलेश मोरे यांच्या पत्नीची भेट घेतली. भेट घेत निलेश मोरे यांच्या पत्नीला पाठिंबा दिला. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या व्हॅनची डीसीपी मणेरे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. या व्हॅनमधून पोलिसांनी 4 बंदुकीच्या पुंगळ्या ताब्यात घेतल्या. 2 वेगवेगळे रक्ताचे नमुने देखील सापडले आहेत. बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटर प्रकरणाची एफआयआर कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आलेला आहे. ठाणे शहराचे भाजप अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी जखमी पीआय निलेश मोरे आणि इतर जखमींची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तत्पूर्वी शिंदे गटाचे नेते संजय मोरे यांनी जखमींची भेट घेतली होती. आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयात शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियोजित असलेला सोलापूर दौरा पुढे ढकललाय. सोलापुरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार होता, पण अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे दौरा पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पणाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विदर्भात प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. 29 तारखेला उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली. मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल धन्यवाद करणारा बॅनर शिंदे समर्थकांनी लावला. एकनाथ शिंदे यांचा मराठा सरदार म्हणून बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय. शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांची उपस्थिती बघायला मिळाली. यावेळी जयंत पाटलांच्या स्वागतासाठी गोकुळ झिरवळ यांनी बॅनर लावल्यानं चर्चांना उधाण आलं. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी जयंत पाटलांची भेट घेतली. येवला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता असल्यानं दराडेंनी पाटलांची भेट घेतल्याची माहिती आहे. राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पालघरमध्ये जल्लोष करत या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. हुतात्मा चौकात पेढे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुडाळ तालुक्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलंय. तालुक्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. परतीच्या पावसाचा शेतीला फटका बसला. शेतकरी हवालदिल झाला.
सिंधुदुर्गात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ला बेळगाव राज्य महामार्गावर होडावडे पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। या मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडीला वळवण्यात आली। मुसळधार पावसानं गोव्यातील जनजीवन विस्कळीत केलेलं आहे। अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल झालेत। उद्याही गोव्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय।